आम्हाला आहे ना खालच्या वावरात कांदे लावायला जायचे आणि नेमकं मध्ये काय झालंय, ते एक पाईपलाईनचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे पलीकडे जाताच येत नाही. मग आम्ही काय असं विमानाने जात असतो कधी ना कधी. आणि बॅगेत तुम्हाला माहिती काय अरे कांद्याचंच बी ते आम्हाला तिकडे न्यायचंय आणि ते सगळं लावायचंय. बघा ज्या टायमाला आम्ही मस्तपैकी बाहेर जातो ना, त्या टायमाला आहे ना तिथले ब्रँडवाले ना आम्हाला डायरेक्ट मस्त मस्त गिफ्ट्स वगैरे देतात. समजा तुम्हाला जर एखादं गिफ्ट भेटलं समजा कुठेही बी भेटलं, मग त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी घरी जाऊन अनबॉक्सिंग करशाल ना. माझं तसं नाही, डायरेक्ट अनबॉक्सिंग डायरेक्ट ऑन द स्पॉट अनबॉक्सिंग झाली पाहिजे. यायला गिफ्ट ना एकदम चमकू राहिलं, नक्की यांनी ना सोन्याची प्लेट दिली गाड्या आपल्याला. जवळ मी घरी पोहोचन ना मला वाटेल तोपर्यंत सगळ्या वावराच्या ना पाण्याने बांध सुद्धा फुटून जायला बसले माहितीये का. नाही म्हणजे असं तुम्ही समजा का जर आपल्याला वावरात जायचं असं ना एखाद्या कामाला, नाही मग तुम्हाला कोण जर बघायला असतं का तुम्ही काय काय घेऊन चालले, नाही अरे एअरपोर्ट तेवढंच रे मोकर सिक्युरिटी आहे. मी तिथून निघताना ना माझी बॅग एकदम मस्त पैकी रचून बिचून ठेवते बरं का. ते म्हणले काढा आता सगळं आहे तेवढं बाहेर काढा म्हणलं. अहो मला एक तास तर ते फक्त बॅग रचायलाच गेली. शाळेत होतो तेव्हा कधी एक पुस्तक वाचलं नाही ना, आता एअरपोर्ट जाऊन पुस्तक वाचू राहिलोय. चला आली बस आली म्हणजे बस मधून घेऊन जाणार मग विमानात सोडणारी. सगळं जाऊ द्या मरू द्या, मी ते विमान बघितलं ते सगळं झालं, पण या विमानाचं पातं वाकलंय का बरं मला तेच कळाना. ते सगळं जाऊ द्या मरू द्या, सध्या ना देवाच्या पाय पडून घ्या, कारण की आता सगळ्यात जवळ आहे ना आपल्याला इथं देवच फक्त. विमान उडून सगळा एक तास नाही झाला, तेच आम्हाला भूक लागली म्हणजे आमचं पोट पोट आहे का काय राहते. म्हणलोच होतं ह्या विमानाचं एक पातं वाकलेलं का बरं, या बाई लागलं ना ते हलायला. चला फायनली लँडिंग इन मुंबई, आपली मुंबई जीवाची मुंबई झाली आता. चला सगळ्यांना आता बाय बाय, येतो आम्ही आमच्या घरी. बाय बाय काकू बर का. चला आता सगळे लवकरात लवकर माझ्या अकाउंटला फॉलो करून घ्या. करा भाऊ, आता मी याच्या पुढे नाही सांगू शकत, तुम्हाला करावंच लागेल आणि लाईक पण तुम्ही करूनच टाका मी तर म्हणतोय.